तर आता पोहे झालेत रेडी. आम्ही नाश्ता करायला बसतोय. तुम्ही पण या, बघूया कसा झालाय. अविशा खाणार पोहे? नाही. का ग, मस्त झालेत बघ. मग काय खाणार तू, दाणे खाणार? कशी दिसतात बघ. अक्के आवडतात. हा ठीक आहे. टेस्ट करून बघ कसे झालेत. बघ छान झाले. कसे झाले, तुला आवडले पोहे? छान झाले, छान झाले, मस्त. आम्ही खातोय पोहे. मिस्टरांनी बनवले, मस्त बनवले. टेस्ट घेतली मी. ते छान बनवतात पोहे. आता नाश्ता बनवून कामाला चालले, म्हणून जरा आयुष्या पोहे खात नाही ना. असं कधीतरी असं आयता नाश्ता मिळाला तर किती बरं वाटतं ना. मग आता पोहे मिस्टरांनी कसे बनवले त्याची रेसिपी बघूया. पहिल्यांदा तेल घालून घेतले. त्यांना मी सांगत होते बोलायला, पण ते नाही बोलले, म्हणून मग मीच बोलते. तेल गरम झालं की मग पहिल्यांदा शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे. हे गावठी शेंगदाणे आहेत, त्यामुळे चव खूप छान लागते पोह्यामध्ये शेंगदाण्यांची. या दाणे असे छान फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये, कुरकुरीत असे, म्हणजे ते पोह्यामध्ये छान लागतात. दाणे फ्राय करून घेतले. आता पहिल्यांदा ते मिरची घालणार. मिरची चांगली फ्राय करून तरतरून अशी कुरकुरीत झाली की मग ते कढीपत्ता घालतात आणि मग कांदा वगैरे बाकीच्या वस्तू, मोहरी घालतात. छान पोहे बनवतात, म्हणून मग मी बोलते कधीतरी त्यांना बनवायला. म्हणजे कसं आपल्याला असं कधीतरी वाटतं ना की दुसऱ्याच्या पण हातचं खावं, आणि ते बनवतात असं त्यांना वेळ असेल तसं. कधीतरी बऱ्याचशा गोष्टी येतात त्यांना बनवायला, म्हणजे नाश्त्याचे पदार्थ, जेवण पण बनवतात. खरं तर अविशा लहान होती ना तिथपासून ते बनवायला म्हणजे लागले जेवण. कारण आम्ही दोघंच असायचो आणि अविशा रडत राहायची, मग काय बनवायला भेटायचं नाही. कितीतरी वेळ असं आम्ही दोघं उपाशीच असायचो. त्याच्यामुळे कसं तेव्हा ते हळूहळू बनवायला शिकले आणि मग आता छान बनवतात. म्हणजे मध्ये मध्ये बनवतात, त्यांना आवड आहे. आणि कसं आवडीने कोणती पण गोष्ट केली तर आपल्याला ती जमतेच. असं छान बघा, हळद वगैरे घालून घेतले, मीठ घातलं, छान असा मसाला फ्राय करून घेतला. लगेच नाही घालायचे पोहे, थोडासा मसाला छान मिक्स करून घ्यायचा आणि नंतर मग पोहे घालून घ्यायचे. पोहे मी अगोदर भिजवून ठेवले होते. आणि अजून एक सांगायचं आहे, हे पोहे आहेत ना आमच्या गावी म्हणजे भट्टी आहे पोह्यांची, तिथून आणले होते. खूप छान पोहे मिळतात, म्हणजे सेम आपल्याला मार्केटमध्ये ज्या प्राईजने रेटने मिळतात ना पोहे, त्याच रेटने मिळतात. तर आम्ही येताना 1-2 किलो आणले होते. आणि आपण जे इथे विकत घेतो ना पोहे, ते एकदम पातळ असतात. म्हणजे 2 प्रकारचे पोहे मिळतात असं बोलतात, पण नॉर्मली म्हणजे आपल्याला असेच पोहे मिळतात. एकाच साईजचे, थोडे म्हणजे छोटे असतात आणि पातळ पण असतात. हे कसे भट्टीतले पोहे आहेत, त्यामुळे खूप छान असे जाडसर असतात. चहासोबत पण खायला छान लागतात. पोहे मिक्स करून झालेत. आता फ्राय केलेले दाणे यामध्ये घालून घेणार. भरपूर शेंगदाणे घालतात ते, म्हणून खरं पोहे अजून सुंदर लागतात.
शेवटी कोथिंबीर घातली आहे, छान मिक्स करून घ्यायची. भरपूर दाणे आणि भरपूर कोथिंबीर घालून घ्यायची, मग पोहे खूप सुंदर लागतात. आमच्या साईडला कसं खोबरं वगैरे घालून पोहे बनवतात, आजकाल दाणे पण घालतात, पण कोकणात जास्त खोबरंच वापरतात. पण इकडे आमच्या सासरच्या घरी असं छानपैकी दाणे घालून पोहे बनवतात. थोडीशी साखर घालून घेतली आहे. आता रेडी आहेत पोहे. थोडा वेळ जरा वाफवून घेणार, मग तयार आहेत. कशी वाटली मिस्टरांनी बनवलेली रेसिपी नक्की सांगा कमेंट करून. आणि आपल्या चॅनलवरती अजूनही रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत छान छान अशा कोकणातल्या, आमच्या गावच्या, इकडच्या कोल्हापूरच्या. तुम्हाला कोणत्या आवडतात नक्की बघा आणि कमेंट करून सांगा.